हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन. ओके, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण होमोजिनियस इक्वेशन बघितलं. होमोजिनियस इक्वेशन मीन्स काय होतं की इक्वेशन मध्ये तीन टर्म्स होत्या आणि तिघांमध्ये जे व्हेरिएबल ऑफ पॉवर होतं ते सेम होतं. ओके, आता आज आपण जे बघतोय ते आहे जनरल इक्वेशन. ओके, इथे 6 टर्म्स असणार आहेत. ओके, अँड देन सगळ्यांची पॉवर सेम नसणार आहे. ओके, फक्त फर्स्ट 3 टर्म्सचे जे पॉवर आहे ते 2 असणार आहे. देन त्यानंतर एक सिंगल x ची टर्म असणार, देन y ची टर्म अँड देन एक कॉन्स्टंट असणार. ओके, इक्वेशन या फॉर्म मध्ये असणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² प्लस ट्वाइस gx प्लस ट्वाइस fy प्लस c इज इक्वल टू 0. ओके, हे जे इक्वेशन आहे हे जनरल इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईन्स. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. ax² ओके प्लस ट्वाइस hxy प्लस by² हे ऑलरेडी होमोजिनियस इक्वेशन मध्ये होतं. ऍडिशनली ते 3 टर्म्स असणार आहे. ट्वाइस gx ओके, ही सिंगल x ची टर्म आहे. ट्वाइस fy ही एक y ची टर्म आहे प्लस c स्टँड फॉर कॉन्स्टंट. ठीक आहे, इथे कॉन्स्टंट असणार आहे c अँड इज इक्वल टू 0. ओके, इक्वेशन मध्ये आपल्याला काही न्यूमेरिकल विचारू शकता. एक असा इक्वेशन तो गिवन देईल आणि देन तो म्हणेल की चेक करा हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन आहे की नाही. कळते का बोलत? ओके, मग त्यासाठी काय करणे आहे व्यवस्थित लक्ष द्या. एक डिटर्मिनंट आपल्याला अरेंज करणे आहे. ओके, तो डिटर्मिनंट काय असणार आहे? द डिटर्मिनंट ऑफ a h g then h b f then g f c is equal to कसं लक्ष द्या. काय बोलला? एक इक्वेशन तो गिवन देईल आणि देन तो म्हणेल की चेक करा हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईन्सचं आहे की नाही हे चेक करायचं. मग ते चेक कसं करायचं तर सगळ्यात आधी इक्वेशनला कंपेअर करून a h g b c या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायच्या. ओके, त्यानंतर आपल्याला असा एक डिटर्मिनंटचे सेटअप करायचे. ओके, अँड देन जर या डिटर्मिनंटला सॉल्व्ह केल्यानंतर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर आपल्याला 0 भेटत असेल, ओके, जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 भेटत असेल तर याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईन्सचं आहे. कळते का बोलायचं? ओके, असा एक क्वेश्चन विचारू शकता तो काय की चेक करा की हे जे इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईन्सचे आहे की नाही आहे. त्यासाठी काय करणे आपल्याला असा एक डिटर्मिनंट सेटअप करणे आहे. ओके, अँड देन या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करून चेक करण्याचे आन्सर किती आहे. जर या डिटर्मिनंटचे आन्सर जर 0 येत असेल तर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे आहे आणि जर या डिटर्मिनंटचे आन्सर 0 येत नसेल तर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे नाही. नेक्स्ट आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, आपल्याला तो पेअर ऑफ लाईनची इक्वेशन गिवन देईल आणि देन तो म्हणेल की फाइंड आउट करा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पेअर ऑफ लाईन. म्हणजे जे पेअर ऑफ लाईनची इक्वेशन गिवन दिलं आहे त्या इक्वेशन वरनं आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा आहे. म्हणजे तो पॉइंट काढायचा आहे ज्या पॉइंट वरती या दोन्ही लाईन इंटरसेक्ट करतात. ओके, मग त्याकरिता फॉर्म्युला आहे. ओके, व्यवस्थित लक्षात आहे. डिटर्मिनंट वरला तो फॉर्म्युला इझिली लक्षात ठेवूया. ओके, फॉर्म्युला काय लक्षात घ्या. जर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर आपल्याला काढायचे असेल तर ऑब्वियस आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे x आणि y असे दोन कोऑर्डिनेट व्हॅल्यू असणार आहे. ओके, x y इज इक्वल टू ओके जो x कोऑर्डिनेट आहे ओके तो फाइंड आउट कसा करतो व्यवस्थित लक्ष द्या. ओके, हियर h f ओके h into f h f ओके h f minus g into b और b into g b g upon a into b means a b minus h into h h square. ओके, आपला x कोऑर्डिनेट आहे. काय केलं डिटर्मिनंट व्यवस्थित लक्ष द्या. इथे h into f h f minus g into b और b into g b g upon a into b a b minus h into h h square. ओके, आपला x कोऑर्डिनेट आहे. सिमिलर y कोऑर्डिनेट आपल्याला काढायचा आहे. ओके, y कोऑर्डिनेट
पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे. y कोऑर्डिनेट आता स्टार्टिंग फ्रॉम g करने हैं. ओके, g into h और h into g और hg माइनस. ओके, क्या केलं आपण g into h केलं. ओके, then here a into f means af upon same denominator काय आहे a into b ab minus h into h square. ओके, जर लाईन्स पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन त्यांनी गिवन दिलं असेल आणि आपल्याला जर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर काढायचे असेल, ओके, तर x कोऑर्डिनेटचा काय फॉर्म्युला आहे hf minus bg upon ab minus h square, कॉमा y कोऑर्डिनेट hg minus af upon ab minus h square. ठीक आहे, तर यावेळी आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढतो आहे पेअर ऑफ लाईन्स. देन सेम जनरल इक्वेशन तो गिवन देईल आणि देन तो म्हणेल की या पेअर ऑफ लाईन्स मधलं जे अँगल आहे ॲक्यूट अँगल ते फाइंड आउट करा. ओके, जर या दोन लाईन्स आहेत पेअर ऑफ लाईन यांच्यामधलं जे अँगल आहे त्याला आपण डिनोट करतोय थीटानी. ओके, अँगल नेहमी आपण ॲक्यूट अँगल काउंट करतो ते. मग आता आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे थीटा आणि त्याची इक्वेशन तो या फॉर्म मध्ये गिवन दिली. मग फॉर्म्युला कुठला यूज करणार सेम जो आपण प्रीवियस व्हिडिओज मध्ये यूज केला होता अँगल बिटवीन टू लाईन्स करता. ओके, काय फॉर्म्युला जातो थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ 2 रूट ऑफ h स्क्वेअर माइनस ab अपॉन a प्लस b. ओके, होमोजेनियस इक्वेशन मध्ये देखील हा फॉर्म्युला यूज केला होता आपण. सेम फॉर्म्युला आपल्याला इथे पण यूज करणार आहे. ओके, काय फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू थीटा मीन्स दोन्ही लाईनच्या मधला अँगल tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ 2 रूट ऑफ h स्क्वेअर h इथे आहे. ओके, देन माइनस ab. ओके, a कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर b कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर अपॉन a प्लस b सेम कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर आणि कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर. ओके, देन ह्या बेसिक प्रॉपर्टीज आहे जनरल इक्वेशन बद्दल. ओके, ह्या प्रॉपर्टीज यूज करून तो आपल्याला कुठल्याही प्रकारचे न्यूमेरिकल विचारू शकतो, कुठल्याही अननोनची व्हॅल्यू काढणे किंवा अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन काढणे किंवा शो करणे की पेअर ऑफ लाईन चे इक्वेशन आहे की नाही. ओके, किंवा मग फाइंड आउट करायला तो क्वेश्चन विचारेल की फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ओके, फर्स्ट न्यूमेरिकल बघू आपण. ओके, शो दॅट द इक्वेशन x square minus 6xy plus 5y square plus 10x minus 14y plus 9 is equal to 0 represent the pair of lines and find the angle between them and also the point of intersection. Okay, काय दिलं त्यांनी आपल्याला पेअर ऑफ लाईनची इक्वेशन गिवन दिलेलं आहे. ओके, हे जे इक्वेशन आहे जनरल फॉर्म मध्ये आहे आणि ते तो म्हणतोय की शो करा की हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईनचे आहे. फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन त्यांनी काय म्हटलं आहे की या दोन लाईनच्या मधलं जे अँगल आहे तो अँगल फाइंड आउट करा. ओके, मीन्स थीटा अँड देन तो म्हणतो आहे जर या पेअर ऑफ लाईन जर असेल ओके आणि जर इंटरसेक्ट जर अँगल करत असेल तर ऑब्वियस आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल तर तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन देखील फाइंड आउट करा. ओके, तीन क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. ओके, ओके, द फर्स्ट हे इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. मग पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन आहे की नाही चेक कशावर करतो आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. बाय युजिंग डिटर्मिनंट आपण चेक करू शकतोय की हे इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईनचे आहे की नाही. ओके, काय करणार आहे सगळ्यात आधी न्यूमेरिकलला कन्वर्ट करणं आहे डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये. मग त्याकरिता आपल्याला काय व्हॅल्यू माहिती पाहिजे आपल्याला a b c माहिती पाहिजे, देन h माहिती पाहिजे, g माहिती पाहिजे आणि f देखील माहिती पाहिजे. ओके, देन सोल्युशन मध्ये जे गिवन इक्वेशन त्यांनी दिलंय ते ऍज इट इज लिहिले आहे गिवन. ओके, ऍज इट इज. देन आता या इक्वेशनला मी कंपेअर करतोय स्टँडर्ड जनरल फॉर्म सोबत. ओके, कंपेअर विथ ax square plus twice hxy plus by square plus twice gx plus twice fy plus c is equal to 0. ओके, हे स्टँडर्ड जनरल फॉर्म आहे. आपण आता दोन्ही इक्वेशन कंपेअर करू.
जर दोन्ही इक्वेशन कंपेअर केलं तर कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर म्हणजे कोण होतो a, इकडे किती आहे 1, देयरफॉर a इज इक्वल टू 1. त्यानंतर xy चे कोएफिशियंट ट्वाइस h, इकडे -6 आहे. ओके, मीन्स ट्वाइस h इज इक्वल टू -6. जर ट्वाइस h इज इक्वल टू -6 होत असेल आहे, देयरफॉर h इज इक्वल टू किती मग -3. ओके, त्यानंतर b इज इक्वल टू 5, देन ट्वाइस g इज इक्वल टू 10. ओके, कोएफिशियंट ऑफ x 10. ओके, 10. जर ट्वाइस g इज इक्वल टू 10 होत असेल आहे, तर g इज इक्वल टू किती आहे 5. ओके, देन ट्वाइस f इज इक्वल टू -14. ओके, -14. जर ट्वाइस f इज इक्वल टू -14 होता है, तर f इज इक्वल टू किती मग -7. ओके, एंड देन लास्ट कांस्टेंट c इज इक्वल टू 9. ओके, c इज इक्वल टू 9. देन ओके, काय केलं आपण आपलं जे जनरल इक्वेशन होतं, ओके, त्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर केलं आणि a h c b g f या सगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. ओके, दे मग आता फर्स्ट क्वेश्चन कडे. फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलं तरी की शो करा हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईनचे आहे. जर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे असेल तर डिटरमिनंटची व्हॅल्यू किती मिळायला पाहिजे आपल्याला 0. ओके, मग डिटरमिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. ओके, दिस इज द सेन्स डिटरमिनंट. और डिटरमिनंट मध्ये काय होतं a h g h b f g f c इज इक्वल टू. ओके, वैल्यूज पुट करता है. डिटरमिनेंट ऑफ a इज इक्वल टू 1. ओके, a इज इक्वल टू 1. देन h इज इक्वल टू -3. देन g इज इक्वल टू 5. देन h इज इक्वल टू -3. b इज इक्वल टू 5. देन f is equal to -7. Okay, then g is equal to 5. Then f is equal to -7. Then c is equal to 9. Okay, काय केलं आपण या डिटरमिनंट मध्ये जे abc आणि gh f आहे त्यांच्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या. ओके, आता या थर्ड ऑर्डर डिटरमिनंट आहे, याला सॉल्व करायचं आहे. ओके, ऑलरेडी डिटरमिनंट आपण शिकलेला आहोत. ओके, 11th स्टँडर्ड मध्ये शिकलो आहे. ओके, ते याला आपण सॉल्व करू. काय म्हणते आहे इज इक्वल टू. देन थर्ड ऑर्डर डिटरमिनंट आपण कसं सॉल्व करतो आहे फर्स्ट रो यूज करून. ओके, फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट काय आहे 1. ओके, देन मग आता कॅल्क्युलेशन करू आपण. काय लिहिते 5 to 9 कितीला आहे 45 minus into minus plus and 7 into 7 49. then next element -3 इथे साइन चेंज करून लिहिलं आहे. -3 आहे, इथे काय आपण इथे +3. ओके, then त्यानंतर here 9 into -3 -27 sign of minus, then minus plus minus plus and 7 into 5 35. done. then next last element 5 पॉझिटिव्ह आहे तर इथे लिहिते वेळेस +5 लिहिते आपल्याला. then त्यानंतर here या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. minus into minus plus 7 into 3 21 sign of minus 5 into 5 25. ओके, then आता कॅल्क्युलेशन करतो आहे इज इक्वल टू वन लिहायची आवश्यकता नाही आहे. 45 minus 49 is equal to -4. then here -27 plus 35 is equal to 8. okay, and then 8 into 3 24. then here 21 minus 25 is equal to -4 and -4 into +5 -20.
is equal to here minus 4 minus 20 means minus 24 plus 24 is equal to 0. चेक करा डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 0. ओके काय बोललो होतो आपण सिन्स द डिटर्मिनंट ऑफ a h g h d f g f c is equal to 0 भेटते आहे. ओके तर मग आपल्याला लिहिले आहे therefore the given equation ओके काय करते आहे represent pair of lines. ठीक आहे. ओके तर हे झालं आपलं फर्स्ट कंडिशन आपल्या फर्स्ट न्यूमेरिकल मध्ये. ओके देन नेक्स्ट स्टेप क्वेश्चन काय होता फाइंड द अँगल बिटवीन देम. ओके जे पेअर ऑफ लाईनचे त्यांनी इक्वेशन गिवन दिलेलं आहे. ओके ऑलरेडी आपण प्रूव्ह केलं आहे की जे इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईनचे आहे. मग आता पेअर ऑफ लाईनचे असेल तर मे बी त्या लाईनचे इंटरसेक्ट करत असेल तर त्याच्यामध्ये अँगल असेल. ओके मग तो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके मग आता तो अँगल फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करणार आहे. काय फॉर्म्युला होता आधी सोल्युशन मध्ये लिहिणे लेट थीटा बी द अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. ओके लेट थीटा बी द अँगल between pair of line. Okay pair of lines done. त्यानंतर फॉर्म्युला यूज करू आपण since theta is equal to tan inverse of mod of 2 root of h square minus ab अपॉन a प्लस b. ओके आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे त्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत. ओके फर्स्ट इज इक्वल टू tan इनवर्स ॲज इट इज tan इनवर्स मॉड ऑफ 2 ॲज इट इज रूट ऑफ h स्क्वेअर h इज इक्वल टू -3 व्हॅल्यू पुट करू आपण तिथे -3. ओके -3 स्क्वेअर मायनस a into b. a means 1 and b means 5. Okay means 1 into 5 upon here a plus b. a means 1 plus b means 5 mod closed. ओके काय केलं आपण ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती होत्या त्या व्हॅल्यूज आपण तिथे पुट केल्या. ते कॅल्क्युलेट करू इज इक्वल टू द tan इनवर्स ऑफ mod ऑफ 2 रूट ऑफ -3 स्क्वेअर means 9 minus 1 into 5 means 5 upon 1 plus 5 6. ओके देन इथे 2 ने भाग देता येईल 6 मध्ये म्हणजे काय मिळतं इज इक्वल टू द tan इनवर्स ऑफ mod ऑफ हियर द रूट ऑफ 9 minus 5 is 4 upon दोन्ही जरी इथे भाग दिला तर किती येईल 3. ओके and then root of 4 means काय होतो प्लस मायनस 2 दोन व्हॅल्यूज भेटतील. ओके means theta is equal to tan inverse of mod of plus minus 2 upon 3. ओके तर स्टार्टिंगला आपण बोललोय प्रीवियस व्हिडिओज मध्ये काय की जर मॉडच्या आत जर प्लस मायनस अशा दोन व्हॅल्यूज जर असेल ओके जर मायनस असेल तर त्याला डिसॉल्व करा त्याला कन्वर्ट करा प्लस मध्ये. ओके म्हणजे याला लिहिता येईल आहे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2/3. ओके तर हा अँगल आहे आपल्या गिवन पेअर ऑफ लाईनच्या मध्ये. नेक्स्ट सब क्वेश्चन काय होता फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ओके मग आता आपल्याला जे इक्वेशन त्यांनी गिवन दिलं आहे ओके ते इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचे आहे देन मग ती लाईन अँगल करते आहे अँगल करते ऑलरेडी आपण बघितलं आहे. जर मग आता लाईन जर अँगल करत असेल दोन्ही लाईन्स तर ते इंटरसेक्ट होत आहे. मग त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला आपण यूज करू. ओके फॉर्म्युला काय होता xy is equal to x coordinate कसा काढला होता आपण the hf minus bg upon ab minus h square. ओके सिमिलर आपल्याला y कोऑर्डिनेट काढायचा. ओके y कोऑर्डिनेट काय होता gh minus af upon ab minus h square. ओके मग आता फॉर्म्युला यूज करून आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा आहे. आता
ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, जे कंपेअर करून आपण व्हॅल्यूज काढल्या त्या व्हॅल्यू आपण तिथे पुट करतात. इज इक्वल टू h. h means -3. Okay, -3 into f. f means -7. Sign of minus. b. b means 5 into g. g means 5 upon a into b. a means 1, b means 5. 1 into 5 minus h square. h means -3. Okay, means -3 square. Then adala apla x coordinate, then y coordinate. g into h. g 5 into h. h means -3. Okay, -3 minus a. a means 1 into f. f means -7 upon ab minus h square. Means a means 1 into b means 5 minus h means -3 square. ओके, काय केलं आपण? ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती होत्या त्या पुट केल्या. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. इज इक्वल टू here minus into minus plus. Okay, and 3 into 7 21 minus 5 into 5 25 upon 5 minus -3 square 9. Okay, then there 5 into -3 minus 15 minus into minus plus 1 into 7 7 upon same 1 into 5 5 minus -3 square 9. Okay, then is equal to 21 minus 25 minus 4 upon 5 minus 9 minus 4. Then here minus 15 plus 7 minus 8 upon 5 minus 9 minus 4. Okay, this is equal to minus minus get cancel. Here 1, here minus minus get cancel. 4 to the 8 is 2. Is x y 1 2. तर 1 2 हा आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. ओके, आपला पेअर ऑफ लाइन्स. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if 2x square plus 4xy minus 2y square plus 4x plus 8y plus k is equal to 0 represent the pair of lines. Then further check the whether the lines are parallel or intersecting. Okay, या न्यूमेरिकल मध्ये त्याने दोन सब क्वेश्चन्स विचारले आहे. फर्स्ट तो काय म्हणतोय की या इक्वेशन मध्ये एक अननोन आहे k. या k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, देन आणि देन तो म्हणतो आहे की k ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला चेक करायचे आहे की ही जी पेअर ऑफ लाईन्स आहे ही पेअर ऑफ लाईन पॅरलल आहे की इंटरसेक्ट करते आहे. ओके, देन मग आता गिवन कंडिशन काय दिली आहे हे माहिती पाहिजे. ठीक आहे, काय बोलतो आपण ऑलरेडी, जर कुठल्याही न्यूमेरिकल मध्ये जर कुठल्याही अननोन ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला गिवन डेटा माहिती पाहिजे. गिवन डेटा काय दिलाय, त्यांनी एक इक्वेशन गिवन दिलाय आणि त्यांनी सांगितलं आहे की जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईन्सचे आहे. ही कंडिशन आहे, पेअर ऑफ लाईन्सचे हे इक्वेशन आहे. मग जर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे असेल तर ऑलरेडी आपण व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये बघितलंय काय, जर इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे असेल तर डिटरमिनंटची व्हॅल्यू किती असते, 0. बरोबर आहे. मग ऑलरेडी इथे त्यांनी मेन्शन केलं आहे की जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईनचे आहे, म्हणजे आपण डिटरमिनंट इज इक्वल टू 0 लिहू शकतो आहे. कळतंय काय बोललाय तर? ओके, मग डिटरमिनंट इज इक्वल टू 0 लिहायचे असेल तर आधी डिटर मधले जे अननोन आहे a b c h g f त्यांच्या व्हॅल्यूज आधी आपल्याला फाइंड आउट करणे. ओके, काय करू आपण, जे गिवन इक्वेशन आहे त्याला कंपेअर करू स्टँडर्ड फॉर्म सोबत आणि त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. ओके, देन सोल्युशन मध्ये लिहिले आहे द गिवन इक्वेशन ऑफ
पेअर ऑफ लाईन्स इज, काय इक्वेशन आहे 2x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 2y स्क्वेअर प्लस 4x प्लस 8y प्लस k इज इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण आता कंपेअर करू. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस twice hxy प्लस by स्क्वेअर प्लस twice gx प्लस twice fy प्लस c इज इक्वल टू 0. ओके, आपलं जे गिवन पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन आहे त्याला स्टँडर्ड इक्वेशन, स्टँडर्ड जनरल फॉर्मचे इक्वेशन सोबत आपण त्याला कंपेअर करतो. मग काय मिळेल कंपॅरिझन केल्यावरती a इज इक्वल टू, देयरफॉर a इज इक्वल टू 2, देन ट्वाइस h इज इक्वल टू 4 आहे, तर h इज इक्वल टू किती आहे 2, देन b इज इक्वल टू -2, ओके, देन ट्वाइस g इज इक्वल टू 4 means g is equal to 2, okay, then twice f is equal to 8, okay, twice f is equal to 8. जब twice f is equal to 8 असेल तर f is equal to किती आहे 4, okay, f is equal to 4 and then c is equal to k. ठीक आहे, काय केलं गिवन जे इक्वेशन आहे त्याला स्टँडर्ड जनरल फॉर्म सोबत कंपेअर केलं आणि a h b g f आणि c यांच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. ठीक आहे, आता काय बोलतो की जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईनचे आहे. जर इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे असेल तर डिटरमिनंट इज इक्वल टू 0 असेलच. बरोबर आहे, ऑलरेडी आपण व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये बघितलं आहे. ठीक आहे, मग देयरफॉर द डिटरमिनंट ऑफ a h g h b f g f c is equal to 0. ओके, आपण डिटरमिनंट इज इक्वल टू 0 लिहू शकतो आहे कारण पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन आहे. आता व्हॅल्यूज पुट करा या डिटरमिनंट मध्ये. डिटरमिनंट ऑफ हियर a means 2, ओके, h 2, g 2, then पुन्हा h 2, b is equal to -2, then f is equal to 4, then g is equal to 2, f is equal to 4 and c is equal to k. Determinant closed is equal to 0. ओके, इक्वल टू 0 जे आहे ते आपण आपल्या मताने लिहिलेलं नाहीये, त्याने न्यूमेरिकल मध्ये सांगितलंय काय की इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे आहे तर तुम्ही डिटरमिनंट इज इक्वल टू 0 लिहू शकता. ओके, आता आपल्याला हा डिटरमिनंट सॉल्व करणार आहे. का बरं? कारण की या डिटरमिनंटच्या आत एक अननोन आहे. कोण आहे तो? k. मग या k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर याला डिटरमिनंटच्या बाहेर काढणे, त्यासाठी डिटरमिनंट आपल्याला सॉल्व करणार आहे. ओके, डिटरमिनंट मी सॉल्व करता आहे. थर्ड ऑर्डर डिटरमिनंट मी फर्स्ट रो कन्सिडर करून सॉल्व करता आहे. फर्स्ट एलिमेंट 2, ओके, देन मग आता इथे मल्टिप्लिकेशन करणे आहे. काय मिळेल? -2 * k -2 k sin of -4 * 4 16. नेक्स्ट एलिमेंट 2 पॉझिटिव्ह आहे, साइन चेंज -2, देन k * 2 twice k -2 * 4 8. देन नेक्स्ट एलिमेंट 2 पॉझिटिव्ह आहे +2. ठीक आहे, थर्ड एलिमेंट पॉझिटिव्ह आहे तर +2 लिहिणे आवश्यक आहे प्लस. देन हियर 4 * 2 8 sin of -2 * 2 -4 means -+4 and is equal to 0. देन काय केलं आपण? थर्ड ऑर्डर जे डिटरमिनंट आहे त्याला आपण सॉल्व केलं. एक्सपांड 2 ने मग मल्टिप्लाय करतोय मी दोघांना पण. 2 * -2k म्हणजे किती होतो? -4k. 2 * -16 -32. सेम हियर twice k -8. या दोघात कॅल्क्युलेशन होणार नाही कारण इथे k आहे इथे नाही. ओके, तर मग -2 ने मल्टिप्लाय करू. -2 * 2k म्हणजे किती होतो? -4k प्लस 2 * 8 16. Then here 8 plus 4 12 into 2 24. Done. त्यानंतर बघा आता इथे लक्ष द्यायला आहे 2k च्या टर्म्स आहे. ओके, त्या दोघात कॅल्क्युलेशन होईल. -4k -4k म्हणजे किती होईल आहे? -8k. ओके, त्यानंतर व्यवस्थित लक्ष द्या. -32 as it is. देन हियर दोन्ही टर्म पॉझिटिव्ह आहे, त्यात ऍडिशन होईल आहे. बरोबर आहे. 16 प्लस 24 इथे होतो 40. ओके, इज इक्वल टू 0 as it is. देन हियर
-8k -32 प्लस 40 इथे होतो आहे 8 इज इक्वल टू 0 प्लस 8 तिकडे येते काय आहे मायनस मीन्स -8k इज इक्वल टू -8 मायनस मायनस गेट कॅन्सल 8 ने जर डिवाइड केलं तर 1 राहतो म्हणजे k इज इक्वल टू 1 ठीक आहे म्हणजे आपल्या इक्वेशन मध्ये जो अननोन होता k त्याची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 1 काय केलं आपण एक कंडिशन यूज केली त्यांनी म्हटलंय की इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे आहे मग जर इक्वेशन पेअर ऑफ लाईनचे आहे तर डिटरमिनंट इज इक्वल टू 0 लिहायचे आपल्याला पूर्ण अधिकार ओके देन मग न्यूमेरिकल मध्ये एक ऍडिशनल क्वेश्चन होता की आपल्याला चेक करायचे होतं की जे पेअर ऑफ लाईनचे जे इक्वेशन गिवन दिले आहे त्या पेअर ऑफ लाईन पॅरलल आहे की इंटरसेक्ट करते आहे ते चेक करायचे मग आता लाईन पॅरलल आहे की नाही हे चेक कसं करायचं तर सिमिलर तुम्हाला कोइन्सिडन्सची कंडिशन माहिती आहे ठीक आहे आपण ऑलरेडी प्रीवियस व्हिडिओमध्ये चेक केलं आहे की लाईन कोइन्सिडेंट आहे की नाही आधी चेक करून घ्यायचे कसं चेक करतो आपण जर h² - ab जर 0 भेटत असेल काय बोलू आपण h² - ab इज इक्वल टू जर 0 भेटत असेल तर लाईन काय आहे कोइन्सिडेंट आहे ठीक आहे कोइन्सिडेंट किंवा पॅरलल ठीक आहे म्हणजे आपण ती सेम कंडिशन पॅरलल साठी यूज करू शकतो ओके मग आता चेक करू की आपली लाईन पॅरलल आहे की नाही आहे जर ऑब्वियस आहे लाईन जर पॅरलल नसेल तर काय करत असेल इंटरसेक्ट करत असेल ओके चला चेक करू h² - ab ची व्हॅल्यू किती मिळते आहे ओके सिन्स h² - ab इज इक्वल टू ओके मग आता h² h म्हणजे माहिती आहे आपल्याला h इज इक्वल टू किती आहे 2 ओके h इज इक्वल टू 2 स्क्वेअर मायनस a मीन्स 2 ओके into b means -2 ओके डन देन त्यानंतर इज इक्वल टू 2 स्क्वेअर किती होतो आहे 4 and -2 into -2 प्लस 4 आणि 4 प्लस 4 किती होतो 8 म्हणजे h² - ab ची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळते आपल्याला 8 मिळते म्हणजे ग्रेटर दॅन 0 ओके काय बोललो तो आपण जर h² - ab ची व्हॅल्यू जर 0 असेल बरोबर आहे तर लाईन कशी असणार आहे पॅरलल पण आपल्याला h² - ab ची व्हॅल्यू 0 मिळाली का नाही ग्रेटर दॅन 0 मिळाली याचा अर्थ लाईन कशा आहे इंटरसेक्ट करत आहे पॅरलल नाही ओके म्हणजे इथे लिहिले आहे सिन्स द h² - ab इज नॉट इक्वल टू 0 ठीक आहे h² - ab ची व्हॅल्यू 0 मिळाली नाही मग देयरफॉर काय गिवन लाइन्स आर इंटरसेक्टिंग ओके गिवन लाइन्स आर इंटरसेक्टिंग ठीक आहे टू ईच ओके ते तर या वेळी आपण इंटरसेक्शन चेक करतोय ठीक आहे जर इन केस h² - ab ची व्हॅल्यू जर 0 असती h² - ab ची व्हॅल्यू 0 असती तर लाईन्स कशा असतात पॅरलल ओके नेक्स्ट न्यूमेरिकल फाइंड द व्हॅल्यू ऑफ p and q if the equation 2x² + 4xy - py² + 4x + qy + 1 is equal to 0 represent the pair of perpendicular lines ठीक आहे काय म्हटलं व्यवस्थित लक्षात घ्या एक इक्वेशन त्याने गिवन दिलं आहे आणि तो म्हणतोय की या इक्वेशन मध्ये दोन अननोन आहेत p आणि q देन आता या p आणि q ची आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायला त्याने सांगितलेलं आहे मग काय बोलतो आपण की जर कुठल्याही न्यूमेरिकल मध्ये जर कुठल्याही अननोन ची जर व्हॅल्यू जर त्याने विचारली तर आपल्याला गिवन कंडिशन्स माहिती आहे मग आता इथे गिवन कंडिशन काय आहे यादी व्यवस्थित लक्ष द्या त्यांनी काय म्हटलं आहे की जी इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईनचे आहे बरोबर आहे मग पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन असेल तर याच्यावर आपण एक कंडिशन यूज करू शकतो काय बोलतो आपण जर पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन असेल तर डिटरमिनंट इज इक्वल टू 0 हे आपण कंडिशन यूज करू शकतो सोबत पुन्हा त्याने कंडिशन गिवन दिले काय की त्याने काय म्हटलं आहे तर इक्वेशन काय करते आहे रिप्रेझेंट करते आहे द पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्सला परपेंडिक्युलर मग परपेंडिक्युलरची कंडिशन पण आपल्याला माहिती आहे म्हणजे आपल्याला दोन कंडिशन माहिती आहे काय की लाईन रिप्रेझेंट करते आहे पेअर ऑफ लाईन म्हणजे डिटरमिनंट इज इक्वल टू 0 ओके अँड सेकंड कंडिशन परपेंडिक्युलर आहे दोन्ही लाईन म्हणजे a + b इज इक्वल टू
0. हे ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये बघितलं आहे. काय की जर दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल पेअर ऑफ लाईन तर a प्लस बी इज इक्वल टू काय असतो 0. ओके, तर या दोन कंडिशन यूज करून आपल्याला p आणि q च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. मग डिटरमिनंट इज इक्वल टू 0 किंवा a प्लस बी इज इक्वल टू 0 जर यूज करायचं असेल तर आपल्याला आधी या सगळ्यांच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. ओके, त्यासाठी आपण काय करू, आपण आपल्या इक्वेशनला कंपेअर करू त्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. ओके, गिवन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स इज इक्वेशन आहे जे आपण ऍज इट इज लिहिलं आहे. ठीक आहे, आता याला कंपेअर करू आपण. कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² प्लस ट्वाइस gx प्लस ट्वाइस fy प्लस c इज इक्वल टू 0. ओके, आता गिवन पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म सोबत जर आपण कंपेअर केलं तर काय मिळते चेक करा. a इज इक्वल टू 2. ओके, ट्वाइस h इज इक्वल टू 4 म्हणजे h इज इक्वल टू 2. देन b इज इक्वल टू माइनस p. ओके, देन त्यानंतर ट्वाइस g इज इक्वल टू 4 means g is equal to 2. twice f is equal to q म्हणजे f is equal to q by 2. ओके, and then c is equal to 1. ठीक, काय केलं आपण आपल्या इक्वेशनला जनरल फॉर्म सोबत कंपेअर केलं आणि या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट. ओके, त्यानंतर मग आता त्यांनी म्हटलं होतं की जे इक्वेशन आहे ते पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन आहे. जर पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन असेल तर डिटरमिनंट इज इक्वल टू 0 आपण लिहू शकता. ओके, सिन्स द डिटरमिनंट a h g h b f g f c इज इक्वल टू 0. ओके, आता या व्हॅल्यूज आपण पुट करतो आहे. डिटरमिनंट a means 2 h 2 g 2 h 2 b minus p f q by 2 g 2 f q by 2 c 1 is equal to 0. काय केलं, ज्या व्हॅल्यूज माहिती होते ते आपण पुट केलं. आता थर्ड ऑर्डर डिटरमिनंट आहे, याला सॉल्व करणे आहे. ओके, फर्स्ट रो कन्सिडर करून आपण सॉल्व करतोय. फर्स्ट एलिमेंट 2, देन हियर माइनस p into 1 minus p sin of minus q by 2 into q by 2 means q square by 4. Okay, then bracket close. Next element 2 positive है, sign change minus 2. Then 2 into 1 2 sign of minus. Then here 2 into q by 2. क्या बोला अपन 2 into q by 2. 2 get cancel. कौन लिखे q. Okay, q. Then next element 2 positive plus 2. Then 2 into q by 2 same. 2 into q by 2 म्हणजे किती होतो q. Okay, q sign of minus and 2 into minus p minus minus plus twice p is equal to 0. Then third order determinant आहे. ओके, आपल्याला p आणि q च्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. p आणि q डिटरमिनंटच्या आत होतं, त्याला बाहेर काढण्यासाठी आपण याला सॉल्व केलं. ओके, देन आता याला सिम्प्लिफाइड करू. हियर ही p ची टर्म आहे आणि ही q ची टर्म आहे. बरोबर आहे, त्या दोघांमध्ये काहीच कॅल्क्युलेशन होणार नाही. तर 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने जर इथे मल्टिप्लाय केलं तर माइनस ट्वाइस p. हियर माइनस 2 ने जर मल्टिप्लाय केलं 2 into q square by 4 तर 2 ने ते भाग दिला आहे 2 म्हणजे q square by 2 मिळतोय. ओके, q square by 2. देन हियर पुन्हा 2 आहे आणि q आहे. ठीक आहे, याच्यात कॅल्क्युलेशन होणार नाही. -2 ने मल्टिप्लाय करा मीन्स -4 माइनस माइनस प्लस ट्वाइस q. देन हियर
इथे पण कॅल्क्युलेशन होणार नाही दोघांमध्ये, तर 2 ने मल्टिप्लाय करू, काय मिळेल प्लस ट्वाइस क्यू प्लस 4p इज इक्वल टू 0. ओके, ते पुन्हा आता ज्या सेम टर्म्स आहेत त्यांच्यात आपण कॅल्क्युलेशन करतोय. ओके, हियर मायनस ट्वाइस p, पुन्हा p ची टर्म कुठे दिसते आहे, एक आहे, प्लस 4p. ओके, म्हणजे ट्वाइस p प्लस 4p म्हणजे किती होतो, बरोबर, मायनस ट्वाइस p प्लस 4p मीन्स ट्वाइस p. ओके, ट्वाइस p. देन q स्क्वेअर ची सिंगल टर्म आहे ऍज इट इज मायनस q स्क्वेअर अपॉन 2. ओके, देन कॉन्स्टंट मायनस 4. ओके, देन आता दोन टर्म आहे, दोन्ही टर्म सेम आहे, ट्वाइस q प्लस ट्वाइस q मीन्स किती होतो प्लस 4q इज इक्वल टू 0. ओके, देन आता हे इक्वेशन मी थोडं रिअरेंज करतो, व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतो. आधी मी स्क्वेअर ची टर्म लिहितो, q ची टर्म आहे. ओके, q स्क्वेअर ची त्यामुळे इथे आपल्याला मायनस q स्क्वेअर बाय 2. ओके, देन त्यानंतर पुन्हा q ची टर्म आहे प्लस 4q प्लस 4q. देन त्यानंतर आता p ची टर्म काय आहे, प्लस ट्वाइस p and then constant कोण आहे मायनस 4 इज इक्वल टू 0. ओके, काय केलं इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतलं. ठीक आहे, ते आता व्यवस्थित लक्ष द्या. एक कंडिशन आपण यूज केली काय की जे लाईन आहे ते पेअर ऑफ लाईनचे आहे, जर लाईन पेअर ऑफ लाईनचे आहे तर डिटरमिनंट इज इक्वल टू 0. ही कंडिशन यूज करून आपण सॉल्व्ह केलं तर एक इक्वेशन मिळालं p आणि q च्या फॉर्म मध्ये. मग काय इश्यू आहे, आपल्याला p आणि q जे दोन अननोन आहेत ते दोन्ही अननोन एका सिंगल इक्वेशन मध्ये मिळाले. तर अशा वेळेस व्हॅल्यू काढता येत नाही. मग काय करणे आहे, पुन्हा दुसरी कंडिशन त्याने दिली होती काय की दोन्ही लाईन जे आहे ती कशाची आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. ठीक आहे, तर ही कंडिशन आता यूज करू. मी या इक्वेशनला इक्वेशन 1 ने डिनोट करतो आहे. पुन्हा सिन्स द गिवन पेअर ऑफ लाईन्स आर perpendicular to each. ओके, जर आता आपली पेअर ऑफ लाईन जर परपेंडिक्युलर असेल, ओके, तर आपण लिहू शकतो आहे therefore a plus b is equal to 0. ओके, a plus b is equal to 0. ओके, प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे. मग a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, a is equal to 2. ओके, प्लस b ची व्हॅल्यू देखील आपल्याला माहिती आहे, b इज इक्वल टू मायनस p म्हणजे प्लस मायनस 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 p इज इक्वल टू 0. 2 पलीकडे येईल तर निगेटिव्ह येईल म्हणजे मायनस p इज इक्वल टू मायनस 2 म्हणजे p इज इक्वल टू 2. ओके, p ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, p इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 2. आता q ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग q ची व्हॅल्यू कुठनं काढता येईल, इक्वेशन 1 मध्ये. ओके, ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली p इज इक्वल टू 2 ही आता इक्वेशन 1 मध्ये पुट करताय. ओके, पुट इन 1. ओके, आता p ची व्हॅल्यू 2 जर इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय मिळते आहे, therefore we get p इज इक्वल टू 2 पुट करतो आहे इक्वेशन 1 मध्ये काय होते मायनस q स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4q प्लस ट्वाइस p. ट्वाइस p, पण p म्हणजे किती होत आहे 2, व्हॅल्यू पुट करतो आहे 2. देन मायनस 4 इज इक्वल टू 0. मायनस 4 इज इक्वल टू 0. काय केलं आपण इक्वेशन 1 मध्ये फक्त p ची व्हॅल्यू पुट केली, p इज इक्वल टू 2, बाकी मी ऍज इट इज दिलेला आहे. ओके, देन आता सिम्प्लिफाय करतो पुन्हा मायनस q स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4q प्लस 2 into 2 4 minus 4 is equal to 0. मग 4 minus 4 कॅन्सल होईल आहे. ओके, आणि काय मिळेल मायनस q स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4q is equal to 0. ओके, देन त्यानंतर या दोन्ही टर्म मधनं q कॉमन निघतो आहे. ओके, इथे q स्क्वेअर आहे प्लस 2q आहे, 4q सिंगल q आहे. मी या दोन्ही टर्म मधनं q कॉमन काढतोय.
जर मी या दोन्ही टर्म मधून जर q कॉमन काढलं तर काय राहील इथे मायनस q अपॉन 2 आणि इकडे प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, काय केलं आपण या दोन्ही टर्म मधून q कॉमन काढला तर इतकं म्हटलं आहे. मग q इनटू ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आहे तर आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. ओके, देयरफॉर काय q इज इक्वल टू 0. ओके, आणि इकडे मायनस q बाय 2 प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, मग आता प्लस 4 पलीकडे तर मायनस 4 होईल आहे म्हणजे मायनस q बाय 2 इज इक्वल टू मायनस 4. ओके, 2 डिव्हिजन मध्ये आहे इकडे तर मल्टिप्लिकेशन मध्ये जे म्हणजे 2 into 4 किती होतो 8 minus 8 मीन्स मायनस q इज इक्वल टू मायनस 8 मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे q इज इक्वल टू 8. ओके, म्हणजे आपल्याला q च्या किती व्हॅल्यू मिळाल्या 2. ओके, काय केलं आपण या न्यूमेरिकल मध्ये दोन कंडिशन यूज केली की इक्वेशन जे आहे ते पेअर ऑफ लाईनचे आहे म्हणजे डिटरमिनंट इज इक्वल टू 0. ही डिटरमिनंट इज इक्वल टू 0 ची कंडिशन जेव्हा आपण यूज केली तर आपल्याला एक इक्वेशन मिळालं ज्यामध्ये दोन अननोन होते p आणि q. सिंगल अननोन असतात तर तिथे फॅक्टराइज केलं असतं पण तिथे दोन अननोन होते त्यामुळे त्याला फॅक्टराइज करता येत नव्हतं. तर काय केलं आपण एक दुसरी कंडिशन यूज केली की दोन्ही लाईन परपेंडिक्युलर आहे. जर दोन्ही लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर a प्लस b इज इक्वल टू किती होतो 0. ही कंडिशन यूज करून आपण p ची व्हॅल्यू काढली. मग ही p ची व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये जेव्हा पुट केली आणि ते पुट केल्यानंतर जेव्हा आपण त्याला फॅक्टराइज केलं तर आपल्याला q च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. एकदा q इज इक्वल टू 0 मिळालं आणि एकदा q इज इक्वल टू 8 मिळालं. ओके, तर हे आपल्या p आणि q च्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, तर या वेळी आपल्याला जनरल इक्वेशन्स यूज करून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन अँगल किंवा कुठल्याही अननोनची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. ओके, सेम टॉपिक वरती मी काही न्यूमेरिकल देतोय ॲज असाइनमेंट ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याचे जे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे. ओके.